काल आपण पाहिलं असेल कला आणि अद्वैतला राहुलच्या केबिनमध्ये डायमंडची रिसीट सापडते. त्या रिसीटचा जाब विचारण्यासाठी ते दोघं घरी राहुलला शोधत येतात. पण राहुल घरी नसतो. थोड्या वेळाने राहुल येतो आणि अद्वैत त्याला त्या रिसीटबद्दल विचारतो. पण रोहिणी राहुलला डिफेंड करत पुढे येते. इथे कालचा भाग संपला होता. आजच्या भागाची सुरुवात तिथूनच होते जिथे रोहिणी सांगते की एवढे परके आहोत का आम्ही? घरात एखादी मनाविरुद्ध गोष्ट घडली तर ती राहुल आणि रोहिणीने केली असं लोकांना वाटतं. आम्हाला या घरात मान मिळणार आहे की नाही? आमची या घरात काही जागा आहे की नाही? असं रोहिणी ठणकावून सांगते. रोहिणी राहुलजवळ जाते आणि म्हणते की या सर्वांचा तुझ्यावरती विश्वास असू दे किंवा नसू दे, पण तुझी मम्मा आहे ना तुझ्यासोबत कायम. रोहिणी म्हणते आज या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावूनच टाकूया. मी आणि राहुल या घराबाहेर जातोय. आणि ते दोघं उठून निघू लागतात. तेवढ्यात सर्वच त्यांना थांबवते आणि विचारते, "अगं काय चालवलं हे?" तेवढ्यात अद्वैत म्हणतो, की "आत्या अगं फक्त मी विचारलं होतं." व रोहिणी भडकून बोलते, की "तू का विचारलं तसं? मला सांगशील का? तेव्हापासून राहुल कुठे? राहुल कुठे?" असं विचारत होतास ना तू. म्हणजे तुझा त्याच्यावरती विश्वास नाहीये. तुझा संशय आहे त्याच्यावर म्हणून राहुलची उलट तपासणी चालू आहे ना? यावर अद्वैत म्हणतो, की "आत्या मी त्याच्यावरती आरोप नाही केलाय. मला फक्त एवढंच विचारायचं आहे, की ही फाईल त्याच्याकडे कशी आली?" त्यावर रोहिणी बोलते, "म्हणजे तुझ्या राहुलवरती विश्वास आहे, मग त्याने का एक्सप्लेनेशन द्यावं तुझ्या या गोष्टीचं?" तेवढ्यात कला पुढे येते आणि म्हणते, "राहुलला सांगावं तर लागेलच. चांदेकरवरती आरोप झालेत, त्यामुळे आम्ही प्रत्येक गोष्ट पडताळून बघतोय. त्यामध्ये ही बिलं राहुलच्या केबिनमध्ये सापडलीत. ही खूप महत्त्वाची बिलं राहुलच्या केबिनमध्ये सापडल्यामुळे त्याला कुणीही जाब विचारायचं नाही, असं कसं होईल? तीच बिलं माझ्या पर्समध्ये सापडली असती, तर तुम्ही मला जाब विचारला असतातच ना? तसंच आम्ही राहुलला जाब विचारतोय." कला म्हणते, "राहुलने या गोष्टीकडे शांतपणे बघावं. त्यात अपमानास्पद असं काहीच नाहीये. तर तो बोलला तर आपल्याला मदतच होईल. चांदेकरच्या अटकेबाबत आणि पुरावा गोळा करण्याबाबत सगळं एकत्र काम करतोय. या बिलाच्या शोधात आपण सगळे होतो." त्यावर सूरज म्हणते, "कला म्हणजे ते बरोबर आहे. राहुल तुला उत्तरं द्यावीच लागतील." हे सर्व ऐकून राहुलच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो. त्यावर राहुल स्पष्टीकरण देतो, की या ज्या फाईल आहेत, त्या डिझायनर डिपार्टमेंटच्या फाईल आहेत. कोणीतरी माझ्या केबिनमध्ये येऊन त्या फाईलचा गठ्ठाच्या गठ्ठा ठेवून गेला. पण ते मी बघितलं नाही, कारण माझं ते डिपार्टमेंटच नाही आहे ना. राहुल म्हणतो, "डिझायनिंग डिपार्टमेंटचा हेड तू आहेस. त्यामुळे मला वाटलं, की माझ्या केबिनमधले फाईल तुझ्या केबिनमध्ये जातील, पण त्या गेल्याच नाहीत. मी खरं सांगतोय, मी ही फाईल अजिबात उघडून बघितलीच नव्हती. मला माहीतच नव्हतं, की या फाईलमध्ये बिल आहे. जी गोष्ट मला माहीतच नव्हती, ती मी तुमच्यासमोर एक्सप्लेन कसं करू, याचा मी विचार करत होतो. म्हणून मी गप्प बसलो इतका वेळ." तो म्हणतो, "हे सर्व कसं घडलं असेल याचा विचार मी सुद्धा करतोय." त्यावर सरोज म्हणते, "तुला या सर्वाची कल्पनाच नाहीये." राहुल बोलतो, "खरंच मामी, या गोष्टीची मला कल्पनाच नव्हती." राहुल म्हणतो, "मी जी फाईल आधीच बघितली असती, तर त्यातलं बिल मी तुम्हाला आधीच आणून दिलं असतं." तर अद्वैत म्हणतो, "म्हणजे तुला काही माहीतच नव्हतं. ठीक आहे, मला एवढंच विचारायचं होतं." अद्वैत म्हणतो, "मला माझ्या भावावरती पूर्ण विश्वास आहे." आणि तो तिथून निघून जातो. तिथून सर्व गेल्यानंतर रोहिणी राहुलला म्हणते, की "कोणताही पुरावा कोणाच्या हाती लागायला नको असं तुला कळत नाही का?" तेवढ्यात नैना तिथे येते आणि हे दोघं विषय टाळण्याचा प्रयत्न करतात. त्यावर नैना बोलते, "या रिसीटचं काय प्रकरण आहे? कसली रिसीट आहे ही?" त्यावर राहुल बोलतो, "मी तुला सगळं नंतर सांगतो." तिकडे दुसरीकडे कला स्वतःशीच बोलत असते, की "काय चाललंय हे? हे सर्व राहुलनेच केलं असावं असं सिद्ध होत नाहीये. पण माझं मन सांगतंय, की या सर्वांच्या मागे राहुलच आहे. मला असं का वाटतंय?" तेवढ्यात अद्वैत तिकडे येतो आणि तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो. पण कला स्वतःच्याच धुंदीत असते. विचारतो, "काय झालं कला? कसला विचारत आहेस?" त्यावर कला बोलते, "राहुलच्या." त्यावर अद्वैत बोलतो, "आपल्याला माहिती आहे ना काय गोंधळ झालं होतं ते. राहुल निर्दोष आहे त्यामुळे त्याच्यावरती संशय घेण्यामध्ये काहीही पॉईंट नाहीये." त्यावर कला म्हणते, "तुला खरंच असं वाटतं राहुल निर्दोष आहे?" अद्वैत म्हणतो, "तू परत परत तीच का बोलतेस? त्याने स्पष्टपणे सांगितलंय ना की त्या फाईलबद्दल, त्या रिसीटबद्दल त्याला काहीच माहीत नव्हतं." तर कला म्हणते, की "माझं नाही बसत आहे विश्वास अजून राहुलवर. याआधी सुद्धा त्याने काय-काय केलं माहिती आहे ना तुला? तो जयपूर ब्रँचचा घोटाळा आठवतोय? जर्नलिस्टचं प्रकरण? नैनाताईशी तरी कसा वागलाय तो?" अद्वैत म्हणतो, "अगं हो, पण किती वेळ उगाळणार आहेस हा विषय तू?" अद्वैत म्हणतो, "तुझा विश्वास नसेल तरी माझा माझ्या भावावरती विश्वास आहे. तो निर्दोषच आहे." कला म्हणते, "कसं समजावू तुला? आपल्याला त्याच्यावरती विश्वास नाही ठेवायला पाहिजे."
कला म्हणते, असा कोणता एम्प्लॉयी आहे आपल्या ऑफिसमध्ये ज्यांनी चुकून त्या फाईल राहुलच्या ऑफिसमध्ये ठेवल्या? की वर्ष काम करत आहेत सगळे. ही असली चूक करतील का ते? मला नाही वाटत की राहुल निर्दोष आहे. मला माहिती आहे की राहुल तुझा भाऊ आहे. याचा अर्थ असा नाही की तो निर्दोष आहे. मला असं वाटतं की त्यांनी ती पिलं मुद्दामून त्या फाईलमध्ये ठेवली. आपल्याकडे आता काही पुरावे नसले तरी मला असं वाटतं की या सर्वांमागे राहुलच आहे. आपल्याला आपला शोध चालूच ठेवायला हवा. त्यानंतर डायरेक्ट सकाळी सर्व नाश्त्याला बसलेले असतात. आबा पेपर वाचत असतात. त्या पेपरमध्ये एका ज्वेलर्सची ॲड असते आणि त्या ॲडमध्ये एक चेहरा ओळखीचा दिसत असतो. तेवढ्यात नैना तिकडे येते आणि म्हणते, "हा तर माझा फोटो आहे. एवढा मोठा फोटो त्यांनी छापला. वॉव! किती मस्त दिसतेय मी." असं म्हणते आणि सर्वांच्या चेहऱ्याचे रंग सुटतात. त्यावर आबा म्हणतात, "नैना काय चाललंय हे?" नैना म्हणते, की "माझी ॲड छापून आली आहे पेपरमध्ये. किती छान दिसतेय मी." त्यावर कला विचारते, "नैना हा काय प्रकार आहे?" त्यावर नैना म्हणते, मला असे प्रश्न विचारायचे नाही हां. माझ्या आनंदावर विरजण घालू नकोस." आबा भडकून उठतात आणि म्हणतात, "कलाने तुझ्या आनंदावरती विरजण घातलेलं नाहीये." आबा म्हणतात, "तुला समजतंय का तू काय केलंयस ते? हे सिरिला ज्वेलर्स आपल्या विरोधी पक्षातले आहेत आणि तू त्यांच्या जाहिरातीमध्ये काम केलंयस. चांदेकराच्या सुनेनं तुला काम करायचं होतं तर आधी आम्हाला विचारच तरी होतं ना." सरोज म्हणते, "कोणालाही कळेल की विरोधी पक्षाची जाहिरात करायची नसते. अक्कल नाही का? तू जरा जास्तच शहाणी आहेस. तुझ्या या एका जाहिरातीमुळे अख्ख्या मार्केटिंगचा डोलारा कोसळला." असं म्हणत सरोज तो पेपर टाकून देते. ते आपल्याला कळतं या सर्वांमागे राहुलच असतो. तो म्हणतो, की मार्केटचा डोलारा कोसळावा यासाठीच मी हे केलंय, असं तो मनातल्या मनात म्हणतो. त्यावर नयना म्हणते, म्हणजे सगळ्यांचा विचार मीच करायचा. नयना म्हणते, आपल्या मार्केटिंगवाल्यांनी मॉडेल म्हणून केला का माझा विचार? मग मी त्यांचा विचार का करायचा? हे बघा, मी माझ्या प्रोफेशनशी चांगली प्रामाणिक आहे. त्यांनी मला समोरून विचारलं, त्यामुळे मी हे काम केलं. आणि आबा, तुम्हाला फक्त मलाच बोलायला होतं. या घरात सगळी माणसं तुम्हाला विचारूनच काम करतात का हो? मग ही जबरदस्ती मलाच का? त्यावर रजनी म्हणते, "तू आबांना काय उलटवून बोलतेस? ज्या कामातलं आपल्याला कळत नाही ते त्या माणसाने विचारावं तरी." त्यावर सरोज म्हणते, "राहुल, तुझी बायको मूर्ख आहे हे तिने सिद्ध केलंय. आणि तुझं काय रे? तुझं तिच्याकडे लक्ष नाहीये. ती कुठे जाते, काय करते तुला खरंच माहीत नाही? का तुला या सगळ्याची कल्पना आधीच होती?" त्यावर राहुल म्हणतो, "नाही, नाही मामी, यातलं मला खरंच काही माहीत नाहीये. आणि जशा तुम्हाला गोष्टी आत्ताच कळल्यात, तशा मलाही आत्ताच कळल्यात." त्यावर नयना बोलते, "किती बोलताय तुम्ही लोकं? निदान कौतुक तरी करा माझं. कौतुक नसेल करायचं तर बोलू तरी नका ना मला." त्यावर अद्वैत भडकून बोलतो, "याआधी सुद्धा तू असंच केलं होतंस. तेव्हा सुद्धा किती बदनामी झाली होती. तेव्हा सुद्धा तुला लोकांनी सांगितलं होतं. तरी पुन्हा तू तेच करतेस? तुला मॉडेलिंगच करायचं आहे ना? मग तू आपल्या ब्रँडसाठी कर ना. जो ब्रँड आपल्या विरोधात आहे, त्यांच्यासाठी तू कसं काय करू शकतेस? हा मूर्खपणा आहे." या एपिसोडच्या सरतेशेवटी कला असं म्हणते, की "नैना, तुझी गाठ माझ्याशी आहे आणि मी जे काही करेन ते तुझ्या आयुष्यभर लक्षात राहीन." तुम्हाला काय वाटतं? कला राहुलचा पर्दाफाश करेल का? हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.